शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या वास्तूचं लोकार्पण कार्यक्रमाला आज नेते मंडळींनी सुद्धा हजेरी लावली आणि यावेळी नेत्यांचं एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। यावेळी राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्या गुजगोष्टी सुरू असल्याचं चित्र कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय। विधानसभा निवडणुकांवेळी दादर माही मतदारसंघावरून राज ठाकरे आणि सरवणकर यांच्यामध्ये काहीसा दुरावा निर्माण झालेला होता, मात्र आज हे दोन्ही नेते गप्पा मारत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्याचवेळी शिवसेना युबीटीचे आमदार मिलिंद नार्वेकर हे मात्र या दोघांपासून काहीशा दूर अंतरावर बसल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांचा रोख हा मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होता, अशा चर्चा त्यावेळी रंगलेल्या होत्या। दरम्यान या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहतील अशी आशा होती। या निमित्तानं राज ठाकरे शेलार एका मंचावर येणार का, आज या कार्यक्रमात ते एकत्रित दिसणार अशी चर्चा होती, मात्र शेलार या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा खरं तर या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं। आपण नंतर येऊन शिवाजी पार्क जिमखान्याला भेट देऊ असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी कळवल्याची माहिती मिळते। राज साहेबांचे मीही आशीर्वाद घेतले, आम्ही त्यांचे पदस्पर्श केले, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली। मला असं वाटतं आमचं खूप जुनं नातं आहे राज साहेबांशी। बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा राज साहेबांचं आमच्यावरती नितांत प्रेम असायचं। बाळासाहेबांना जेव्हा भेटायला जायचो त्यावेळेला आम्ही राज साहेबांनाही भेटायचो। आज मी तर त्यांचा शेजारी आहे। मला असं आमचं निवडणूक हा एक वेगळा विषय आहे, मात्र नातं आमचं अतिशय जिव्हाळ्याचं आहे। पक्ष म्हणून त्यावेळेला आमची जबाबदारी होती ती पूर्ण केली, पण नातं आम्हाला काय विसरता येत नाही। राज साहेबांबद्दल नितांत आदर आम्हाला आहे।